हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर या ठिकाणी तुमचा श्री गणेश ज्युनियर कॉलेज आयोजित ऑनलाईन लेक्चर सेशनमध्ये स्वागत करतो. तर या ठिकाणी आपण आत्तापर्यंत ऑसिलेशन चॅप्टरमध्ये लिनियर SHMशी रिलेटेड बरेचसे पॉईंट्स पाहिलेत. तर त्यामध्ये लास्ट जो पॉईंट पाहिला होता तो म्हणजे एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन हा पॉईंट पाहिला होता. ठीक आहे, तर पॉईंटचं नाव काय? एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट velocity and acceleration at टाइम t. ठीक आहे, तर x इज इक्वल टू ह्या कंडिशनला आपला जो इक्वेशन आहे ते येतं a sin ओमेगा t प्लस फाय. सो दिस फाय टर्म वी हॅव टू से इट ॲज इनिशियल फेज. त्याला इनिशियल फेज और इपोच ऑफ SHM म्हणून ओळखतो. याला काय म्हणून ओळखतो? इपोच ऑफ SHM म्हणून ओळखतो. ठीक आहे, तर मग या ठिकाणी व्यवस्थित पहा. ठीक आहे, हे झालं व्हेलॉसिटीचं इक्वेशन. डिस्प्लेसमेंटचं फ्रॉम this equation we get the equation of velocity. So we know the relation between velocity and displacement. So that equation is what? V is equal to dx upon dt. So here we have d dt of a sin omega t plus phi. Okay, so for this we have v is equal to a is constant, d dt of a sin omega t plus phi. Okay, so at that condition derivative of this is v is equal to a साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय, आणि ह्या ओमेगा टी प्लस फायचा परत डेरिव्हेटिव्ह काय येईल? ओमेगा. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय या फॉर्ममध्ये. ओके, सो दिस इज अबाउट द velocity. Okay, then next about the acceleration. So we have the relation between velocity and acceleration. Relation is what? A is equal to dv by dt. So d dt of a omega cos omega t plus phi. So a omega is constant, we have taken it as outside. d dt of cos omega t plus phi, याचा डेरिव्हेटिव्ह येईल a ओमेगा मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय इंटू ओमेगा, म्हणजे ते काय मायनस ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय या फॉर्ममध्ये येतं. ठीक आहे, हा पॉईंट जो आहे तो बोर्डसाठीचा आहे. कशासाठीचा आहे? बोर्ड बुकमधला आहे, बोर्ड बुकशी रिलेटेड आहे किंवा बोर्ड एक्झामशी रिलेटेड आहे. ठीक आहे, अप टू इथपर्यंत आपण पाहिलं होतं, आणि हे आपल्याला ॲक्सेलरेशनचं इक्वेशन भेटलेलं आहे. ठीक आहे, आता याच्या पुढे जाऊन आपल्याला जो नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे तर तो म्हणजे आहे extreme values of displacement
extreme values of displacement, velocity and acceleration. ओके, सो याच्यासाठी पाहायचं आहे. ठीक आहे, तर काय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड ॲसेलरेशन. ॲज वी नो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो इथे काय म्हणूया आपण, फर्स्ट फॉर द डिस्प्लेसमेंट, so what we have, as we know x is equal to a sin omega t plus phi. ओके, आता पहिल्यांदा आपण मीन पोझिशनला पाहू. बरोबर, ॲट द मीन पोझिशन. ठीक आहे, ॲट द मीन पोझिशन ओमेगा टी प्लस फायला दोन व्हॅल्यू आहेत. तर काय ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू 0 और पाय. ओके, अँड ॲज वी नो साइन 0 is equal to 0 or sin pi also is equal to 0. So at that time what we have to say, x minimum is equal to 0. X minimum is equal to 0. So this is called this is called as mean position value of displacement. Then we find that at the extreme position, at the extreme position. Okay, so at the extreme position what should we have to do here? Look carefully. So at the extreme position, as we know, आपण याच्या आधी पाहिले ओमेगा टी प्लस फाय ची जी व्हॅल्यूज आहेत विच इज इक्वल टू काय π/2 और 3π/2. ओके, तर साइन π/2 जर घेतलं विच इज इक्वल टू +1 अँड साइन 3π/2 जर घेतलं तर आय थिंक इट इज इक्वल टू -1. सो हॅन्स व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट्स आर x इज इक्वल टू ±a. याला आपण काय म्हणू शकतो, मॅक्सिमम व्हॅल्यूज. याला काय म्हणू शकतो, मॅक्सिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर हे झालं व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, सो याच्यावरून काय म्हणू शकतो, thus at the extreme position, thus at the extreme position displacement of particle performing SHM is maximum. So at the extreme position displacement of particle performing SHM is maximum. Okay, and at the mean position displacement of particle performing SHM is minimum. Okay, so this is the first conclusion here. And second term is what? Here we have velocity. So for the velocity we have the equation. Okay, so which kind of we have equation? V is equal to plus minus omega in root of a square minus x square. ठीक आहे, ते सायनोसॉइडल फॉर्ममध्ये नाही घेणार आपण, जनरल फॉर्ममध्ये घेणार. ठीक आहे, इथे
काय म्हणणार आहे, बट ॲट द मेन पोझिशन. सो पहिल्यांदा आता आपण मेन पोझिशनमध्ये किंवा मेन पोझिशनसाठी पाहणार आहे. तर मेन पोझिशनसाठी आपला जो एक्स आहे त्या एक्सची व्हॅल्यू काय आहे, बट ॲट द मेन पोझिशन एक्स मिनिमम इज इक्वल टू 0. So we have put that value in our equation. At that time which kind of value we have get here, look just carefully. So here we have got v is equal to plus minus omega in root of a square minus 0 means plus minus a omega. So this is the maximum value of velocity at the mean position. मग आपण काय म्हणणार या ठिकाणी, thus the particle performing SHM at the mean position, thus the velocity शब्द राहिला आहे, velocity of particle performing SHM at the mean position is maximum. तर मेन पोझिशनला वेलॉसिटी काय येत आहे, मॅक्सिमम. ठीक आहे, तर मग एक्स्ट्रीमला काय येईल, देन at the extreme position x maximum is equal to plus minus a omega, plus minus a. So hence v is minimum is equal to 0. So मायनसचा किंवा प्लसचा स्क्वेअर काय येतो, पॉझिटिव्हच येतो. त्यामुळे v इज इक्वल टू प्लस मायनस इन रूट ऑफ ओमेगा इन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस काय येईल, ए स्क्वेअर म्हणजे 0 येईल. म्हणजे v मिनिमम काय येईल, 0. ओके, सो मग आपण काय म्हणणार आहे, thus at extreme position velocity of SHM is minimum. So extreme position ला काय होणार आहे, velocity of SHM is minimum. Okay, then पुढे third one. So third is what, acceleration. Third is what, acceleration. So what about acceleration? In the part of acceleration, what we have, the magnitude of acceleration of particle performing SHM is given by a is equal to minus omega square x. मॅग्निट्यूड म्हटलं आहे म्हणजे मग पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो, ओमेगा स्क्वेअर एक्स या फॉर्ममध्ये. ठीक आहे, सो मग ॲट द मीन पोझिशन, ठीक आहे, ॲट द मीन पोझिशन व्हॉट हॅपन्स, x is equal to 0, hence acceleration is also minimum. So a is equal to minimum 0. Okay, and at the extreme position
and at the extreme position x is equal to plus minus a. Okay, so a is equal to what? Plus minus a omega square. ठीक है, so this we have to say it as maximum, acceleration is maximum. ठीक है, so I will represent this or what we have state about this. काय स्टेटमेंट करणार आहे ठिकाणी पाहू आपण. मग काय म्हणणार आहे, thus at the mean position acceleration is minimum and at extreme position acceleration is maximum when particle performs SHM. Okay, so this is all about the extreme values of velocity, displacement and acceleration. Which are the extreme values? At main position and at extreme position. These value we have studied here. Okay, so if any difficulty you can ask me in comment section. Okay, so then next thing we have to study here, amplitude, period and frequency of SHM. What should we have to study here? Amplitude, period and frequency of SHM. These three terms we have studied here. Okay, so look carefully how we study here. So the point name is amplitude, time period and frequency of SHM. ठीक आहे, तर या तीन गोष्टी शिकणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर ॲम्प्लिट्यूड, टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीबाबत तुम्हाला जनरली माहिती आहे, बट आता आपल्याला या ठिकाणी कशाबाबत स्टडी करायचं आहे. सो हिअर वी हॅव डिस्कस अबाउट द डेरिवेशन ऑर इक्वेशन ऑफ दॅट SHM. ठीक आहे, तर आता मग ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणायचं आहे, पहिले आपण ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन लिहून घेऊया. सो ॲम्प्लिट्यूड ॲक्च्युली मीन्स व्हॉट. सो हाऊ विल डिफाइन द ॲम्प्लिट्यूड. ओके, सो वी हॅव राईट द डेफिनेशन ऑफ ॲम्प्लिट्यूड. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. आपण या ठिकाणी म्हणूया डेफिनेशन प्रॉपरली लिहून घेऊ शकता तुम्ही. द मॅक्सिमम displacement of particle performing SHM. Okay, so look carefully. The maximum displacement of particle performing SHM from its mean position, from its mean position is called amplitude of SHM. It's called amplitude of SHM. Okay, so the term amplitude, the maximum displacement of particle from its mean position, okay, when performing SHM means simple harmonic motion. Okay,
just how we discuss here, as we discuss in the form of sinusoidal wave. At that time what happens, when particle starts from its mean position from this and particle goes up to this extremum position. Okay, so this thing we have to say it as amplitude of that SHM or amplitude of that particle. Okay, so this is the amplitude, maximum displacement from its mean position, or we have to say height from the x-axis up to maximum point on the y-axis, as we discuss in terms of waveform, sinusoidal waveform. Okay, after that it is generated by capital A, as we say it is generated by here capital A. Okay, so as we know, we have the equation, look carefully, we have equation of displacement, x is equal to a sin omega t plus phi. Okay, so in this, तर या ठिकाणी पार्टिकल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कधी दाखवणार आहे, ज्यावेळेस साईनची व्हॅल्यू मॅक्सिमम असणार आहे. ओके, सो आपण काय म्हणू, पार्टिकल शोज मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, particle shows maximum displacement when sin omega t plus phi is equal to plus minus 1. म्हणजे sin omega t plus phi च्या व्हॅल्यू ज्यावेळेस मॅक्सिमम असतील त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड काय राहील, मॅक्सिमम राहील ऑब्वियसली. ठीक आहे, तर मग त्या कंडिशनला आपलं जे एक्सचं इक्वेशन आहे ते कसं मॉडिफाय होईल, साइन x इज इक्वल टू a प्लस मायनस 1, म्हणजेच काय x इज इक्वल टू प्लस मायनस a. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, अँड दॅट प्लस मायनस a, दिस a is called amplitude of SHM. ओके, सो काय सांगितलं आहे, त्याची डेफिनेशन सांगितली आहे, ते कशा प्रकारे येतं ते सांगितलं आहे, देन त्याच्यात डेरिवेशन कसं आलं ते सांगितलं आहे, आणि ॲक्च्युली कशाला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो ते टर्ममध्ये तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो वी हॅव प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, time period, or we have to say generally period of SHM. So the next point is period of SHM. So for the period of SHM, what is the definition? The time taken by particle to perform simple harmonic motion to complete one oscillation. काय डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन, द टाइम टेकन बाय द पार्टिकल, टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग SHM, performing SHM, when performing SHM, time taken by the particle when performing SHM to complete one oscillation, to complete one oscillation, it's called period of SHM. सो इसको क्या बोलेंगे हम, तर याला काय म्हणणार आहे आपण, period of SHM, time taken by particle performing SHM to complete one oscillation or one revolution like this.
this is one complete revolution or one oscillation when particle goes from crust to trough and again at the mean position when it complete two phases, two half cycles. Okay, so at that time, that condition we have to say one oscillation or revolution. Okay, so here we have to find the equation for time period. How we find? Look carefully, very important equation we have to discuss here. Okay, so we have to derive here equation of time period. So as we know, displacement of particle, so displacement of particle is x is equal to a sine omega t plus phi. This is the given equation. Then what did we have to say? After a time t, when it complete one revolution, at that time what happens? T is equal to t plus 2 pi upon omega. Time taken by the one revolution. Time taken by the one revolution. As we know, t is equal to 2 pi upon omega, or omega is equal to 2 pi upon t. Okay, so displacement will be, so displacement is what? Then we have rewrite the equation of displacement. X is equal to a sine of, so instead of t we have to write t plus 2 pi upon omega. So omega as it is, instead of t plus 2 pi upon omega after completing one revolution plus phi. Okay, so multiply with omega. Here we have omega t, omega get cancel, 2 pi and plus phi. So equation like this: x is equal to a sine omega t plus 2 pi plus phi. This is equation after completing the one revolution. Okay, so this time period is added in this phase. So this one phase is added here, 2 pi. Okay, so look carefully. Then this equation is again same, x by the trigonometric function rules, sine omega t plus phi. Okay, 2 pi does not affect here. 2 pi means analogous to 0 degree. Okay, so what did we have to say? This result shows that after time t, after time 2 pi upon omega, or we have to say is equal to capital T, particle is at same position. बरोबर, कुठे येतं? सेम पोझिशनला येतं. इथे सुरू झालं तर परत सुरू होणार आहे. बरोबर, म्हणजे परत इथे जाऊन इथे येतं सेम पोझिशनला. ओके, सो इट डज नॉट अफेक्ट द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. सो दॅट्स मीन्स in the time, what should we have to say? That means in the time 2 pi upon omega, particle completes one revolution. पार्टिकल कंप्लीट्स वन रिव्हॉल्युशन. कारण ते प्रूव्ह होते, कारण पार्टिकल या ठिकाणी मेन पोझिशनला सुरुवात करून परत कुठे येतं आहे? मेन पोझिशनला, म्हणजे पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करते. जर सर्क्युलर पाथ असेल तर त्या ठिकाणी रिपीटेड मोशन दाखवते. ओके, सो दॅट्स वाय वी हॅव टू से दिस टाइम कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. ओके, so what we have to say? Small t is equal to capital T, which is equal to 2 pi upon omega, which is equal to
2 pi upon omega. Then look here carefully. So this is the time period. So we have modified this equation in terms of oscillation as we studied earlier. Look here carefully how we modify this equation. As we know, omega square is equal to k upon m, and this equation means k means what? K is equal to minus kx. So k is equal to f upon x minus f upon x, means x force per unit displacement. K means what? Force per unit displacement upon mass. Okay, so upon mass of that object. So this is means what? This terms is analogous to acceleration per unit. कारण आपण फोर्स म्हणजे काय पुट करणार ma अपॉन x बरोबर, सॉरी पर युनिट डिस्प्लेसमेंट बरोबर x, आणि अपॉन इथे काय मास म्हणजे mm काय होणार कॅन्सल होणार पर युनिट डिस्प्लेसमेंट. ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ही टर्म या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. ठीक आहे बरोबर. मग आता ह्या ठिकाणी हे झालं ओमेगा बाबत, ओमेगा स्क्वेअर बाबत. आता या ठिकाणी काय येणार आहे? टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन इन रूट ऑफ ही टर्म येणार आहे कुठली? ॲक्सेलरेशन, कारण टी इज इक्वल टू काय 2 पाय अपॉन ओमेगा आहे आणि ओमेगा काय आलं आहे? ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, ती व्हॅल्यू आलेली आहे. काय आलेली आहे? ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग ती जर व्हॅल्यू आपण चेक केली म्हणजे ओमेगा, तर टी इज इक्वल टू काय येतं? 2 पाय अपॉन इन रूट ऑफ के अपॉन एम बरोबर. आणि हे रिअरेंज जर केलं तर हे काय येईल? 2 पाय इन रूट ऑफ एम अपॉन के. सो टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन इज इक्वल टू काय येतं? टी इज इक्वल टू 2 पाय इन रूट ऑफ एम अपॉन के. ओके, तर या पद्धतीने टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन किंवा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन आपल्याला काय होतं? भेटतं. व्यवस्थितपणे पहा, व्यवस्थितपणे लक्षात घ्या. त्यानंतर आता लास्ट टर्म. सो दॅट टर्म मीन्स म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले येतात. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. आणि ही टर्म म्हणजे काय? ए अपॉन एक्स ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता पुढची जी टर्म पाहिजे आपल्याला दॅट इज मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम. मग आता फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम म्हणजे काय सांगायची गरज नाही आहे, एकदम डायरेक्टली पण आपण लिहू शकतो. पण आधी डेफिनेशन लिहून घेऊया. फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम, हाउ वी राईट दिस? Look carefully. For the frequency of SHM, here we have the number of oscillation performed by particle performing SHM per unit time. काय म्हणणार आहे आपण? डेफिनेशन, the number of oscillation, the number of oscillation performed by particle performed by particle performing simple harmonic motion, performing SHM per unit time,
is called frequency of SHM. It's called frequency of SHM. So the frequency of SHM means काय, F is equal to per unit time. F is equal to per unit time. Okay, so we have the equation of time. From that we have got the equation of frequency. So what, this F or N is equal to 1 upon T, means 2 pi in root of M upon K. So equation is F or N is equal to काय, 1 upon 2 pi in root of K upon M. Okay, so this is what we have to call frequency of SHM. So K means spring constant and a mass attached. Okay, so these are the terms which are involving the simple harmonic motion. कुठल्या कुठल्या पाहिले आपण, बरेचसे फॉर्म्युलाच पाहिलेत. डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन असेल, त्यानंतर आता जस्ट आपण नवीन 3 क्वांटिटीज पाहिल्या, ॲम्प्लिट्यूड असेल, नंतर टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन और सिंपल हार्मोनिक मोशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. या सर्व टर्म्स या ठिकाणी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर ह्या टर्म्सचे सर्व फॉर्म्युलेज, डेफिनेशन आणि कन्सेप्ट समजून घ्यायचे, त्याचा प्रॉब्लेम्समध्ये नीटसाठी कसं वापर करायचं हे पण आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, सो तर हे झालं थेरॉटिकल पार्ट्स. सो थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर तुम्ही लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर दिस. धन्यवाद.